सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या नगरपालिका निवडणुकीत 2 ठिकाणी भाजप नगराध्यक्ष शिंदे सेनेचा एक आणि शहर विकास आघाडी एक विजयी झाले. आमदार दीपक केसरकर यांच्या होम पिचवर राजघराण्याच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी विजयी झाल्याने विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याच घरच्या मैदानावर पराभव चाखावा लागल्याने धक्का बसला आहे. भाजपच्या श्रद्धाराजे भोसले 1364 मताधिक्याने विजयी झाल्या. 20 नगरसेवक पदांच्या जागांमध्ये भाजपने 11 जागांवर विजय मिळवला. शिंदेसेना 7, ठाकरे सेना 1, काँग्रेस 1 जागेवर समाधान मानावे लागले. वेंगुर्ल्यातही भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप 430 मताधिक्याने विजयी झाल्याने आमदार दीपक केसरकर यांच्या मतदानसंघातील दोन्ही नगरपरिषदा केसरकर यांच्या हातून गेल्या आहेत. मालवणमध्ये शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर 1300 मताधिक्यांनी विजयी झाल्याने आमदार निलेश राणे यांनी आपला करिश्मा दाखवत शिवसेनेचा गड कायम राखला. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्याने पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्याच मतदानसंघातील घरच्या मैदानावर कमळ फुलवताना आल्याने राणेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही अजिबात कुठेही माजणार नाही, उठणार नाही. जनतेची सेवा कशी करता येईल या 5 वर्षामध्ये आणि कणकवलीचा शाश्वत विकास म्हणजे मूलभूत सुविधा, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण हे देऊच, पण काहीतरी ठळक काम कणकवली शहरासाठी आपल्याला करावं लागेल आणि ती भूमिका माझी या पुढच्या काळामध्ये राहील. कारण मी कणकवली शब्दांना शब्द दिलेला आहे आणि म्हणून अजून एक सांगतो. खरं तर मी आज माझ्या डोळ्यात जे अश्रू आहे, भाजपचे आजचे कार्याध्यक्ष मागच्या वेळी भाजपचा उमेदवार 2018 मध्ये त्यावेळी माझा पराभव झाला 36 मतांनी. त्यावेळी रवी चव्हाण कणकवलीमध्ये आले आणि रडले. एकटा मला जसं मी रडतो त्यांना वाईट वाटलं की हा संदेश माझा पराभूत झालाय. संदेश अटल बिहारी वाजपेयींचं तू कविता लाव आणि पुढच्या वेळी तू निवडून आलं पाहिजे. ती प्रेरणा घेतली आणि मी आज त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. आणि मी तुम्हाला म्हणजे विरोधकाचं सुद्धा मोठेपण सांगतो, जो माझ्यासाठी त्यांनी ताकद लावली, लढला माझ्यासाठी आणि ज्यावेळी मी पराभूत झालो 36 मतांनी त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या अश्रूचा मी विजय आहे. मी परत एकदा सांगतो की जो मी नारा दिला होता की भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली त्या ठिकाणी आम्ही करू. भ्रष्टाचारी टोळीपासून या कणकवलीला त्या ठिकाणी वाचू आणि प्रत्येकाला कसा सन्मान मिळेल, कसा स्वाभिमान मिळेल, कसं त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली कणकवली वाटली पाहिजे, स्नेहाची कणकवली, हा माझा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे. खरं तर मी सगळ्याच नेत्यांचं मनापासून आभारी आहे. आमदार निलेश राणे असतील, पालकमंत्री रत्नागिरीचे उदय सामंत असतील, सतीश सावंत असतील, वैभव नाईक, की नक्की या सगळ्यांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीच्या पुढच्या जो विकासाची जी प्रगती आहे ती आम्ही त्या ठिकाणी करू. आणि आई वडिलांचे सुद्धा म्हणजे माझ्या आई वडिलांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले. माझ्या कार्यकर्त्यांची जी मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली त्या मेहनतीचं फळ मिळालं आणि इतकं पैशाचं वाटप, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे त्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांनी वाटले, त्याचा कोणताही परिणाम या जनमतावर झाला नाही आणि संदेश पारकरला लोकांनी निवडून दिलं आणि खऱ्या अर्थाने या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये लोकशाही प्रस्थापित केलेली आहे आणि तोच सन्मान, तीच लोकशाही आम्ही पुन्हा त्या ठिकाणी ताकदीनं उभी करू आणि प्रत्येक कणकवली शहरवासियांना किंवा या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या माणसाला कसा सन्मान मिळेल हा प्रयत्न आहे. भाजप विरोधात दोन्ही सेना व इतर पक्ष एकत्र येण्याचा प्रयोग कणकवलीत यशस्वी झाला आहे. पंकज मडे, जनशक्ती, सिंधुदुर्ग.